गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण टेक्स्टबुक मधला जो नेक्स्ट पॉइंट आहे 5.13 बघूया. अँग्युलर एसएचएम अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. त्यावर येणारा क्वेश्चन जो आहे तो एक्सप्लेन अँग्युलर और टॉर्शनल ऑसिलेशन. ही त्याची फिगर आहे टॉर्शनल और अँग्युलर ऑसिलेशन. आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. कन्सिडर अ मेटॅलिक डिस्क. ही एक डिस्क आपण कन्सिडर केलेली आहे विच इज अटॅच सेंट्रली बाय अ थिन वायर. ती थिन वायरने अटॅच केलेली आहे. हँगिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. ती रिजिड सपोर्टने हँग केलेली आहे. आता इफ द डिस्क इज ट्विस्टेड, या डिस्कला आपण ट्विस्ट केलं अबाउट द ऍक्सिस अलॉंग द वायर अँड देन इट रिलीज, आणि नंतर त्याला सोडून दिलं तर काय होणार? इट परफॉर्म द रोटेशनल मोशन. ते रोटेशनल मोशन परफॉर्म करणार इन अ पार्टली इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन अँड पार्टली इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे ते काही प्रमाणात क्लॉकवाईज डायरेक्शन कडे मोशन होणार आणि काही प्रमाणात अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मोशन होणार आहे. सच ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज अँग्युलर ऑसिलेशन. त्यालाच अँग्युलर ऑसिलेशन असं म्हणतात. Here in this case, this motion is governed by the restoring torque. हे जे मोशन आहे हे रिस्टोरिंग टॉर्क मुळे घडत आहे, विच इज ऑलवेज अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ते अँग्युलर डिस्प्लेसमेंटला अपोजिट असतं. हिअर इन दिस केस दिस मॅग्नेट्यूड ऑफ दिस रिस्टोरिंग टॉर्क इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. And here in this case, hence it perform the angular SHM. आणि त्यामुळे ते अँग्युलर SHM हे परफॉर्म करतं. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की समजा आपण त्याला ट्विस्ट केलं तर तो ही वायर जी ट्विस्ट होणार अँड वेन इट रिलीज आणि सोडून दिली तर काय होतंय त्या ठिकाणी एक प्रकारचं पार्टली क्लॉकवाईज डायरेक्शनला ऑसिलेशन होत आहे आणि पार्टली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ऑसिलेशन होत आहे. म्हणजे त्याचं मोशन जे आहे ते पार्टली क्लॉकवाईज आणि पार्टली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन या फॉर्म मध्ये होत आहे. आणि त्यावर काय होतंय की एक रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतोय. आता त्या रिस्टोरिंग टॉर्कचं काम काय आहे? समजा तुम्ही ट्विस्ट केलं तर रिस्टोरिंग टॉर्कचं काम काय आहे की त्याला त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आणण्याचं काम करतं ते. त्यामुळे तो समजा इकडे गेला असेल पुन्हा तो इक्विलिब्रियम पोझिशनला जाणार, पुन्हा इकडे जाणार पार्टली, पुन्हा इकडे येणार. म्हणजे या ठिकाणी त्याचं जे रोटेशनल मोशन आहे हे घडत राहणार आहे. दॅट्स वाय इट परफॉर्म द अँग्युलर SHM. आणि तो अँग्युलर SHM हा परफॉर्म करतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. आता यामध्ये वी नो दॅट दिस डिस्क वेन इट इज ट्विस्टेड. समजा आपण ती डिस्क जी होती ती ट्विस्ट केली देन इट परफॉर्म द ऑसिलेटरी मोशन. ते ऑसिलेटरी मोशन मध्ये असं फिरतं. मग त्यावेळेस काय असणार तर त्यावेळेस द रिस्टोरिंग टॉर्क ऍक्टिंग ऑन द डिस्क विच इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यावेळेस हा जो टो असतो याला टो म्हणतात किंवा टाऊ म्हणतात, विच इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट बट इट इज इन अपोजिट डायरेक्शन. ते अपोजिट डायरेक्शनला असतं. दॅट मीन्स हिअर इन दिस केस दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट दिस रिस्टोरिंग टॉर्क अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अ अपोजिट डायरेक्शन. आता या ठिकाणी वी कॅन राईट दिस ॲज दिस इज इक्वल टू minus C theta, where this C is the constant term. This C constant term, it is nothing but it is the restoring torque per unit angular displacement. आता या ठिकाणी I is the moment of inertia of the disk. I ही moment of inertia of the disk आहे. त्यावेळेस त्याचं रिस्टोरिंग टॉर्क जे आहे त्याचं इक्वेशन that is equal to this tau is equal to I alpha. आता याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. दिस वन इज इक्वेशन नंबर 2.
This is moment of inertia of the disc. Alpha is the angular acceleration. आता या दोघं टर्मला जर आपण इक्वेट केलं, then I alpha is equal to minus c theta. Therefore I, आता अल्फा म्हणजेच अँग्युलर ऍक्सिलेशन आहे, दॅट इक्वल टू काय राहणार, डी स्क्वेअर थीटा डिवाइड बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थीटा. हियर इन दिस केस दिस व्हॅल्यू ऑफ अल्फा इज ऑलवेज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर राहते. Therefore I d square theta divided by dt square plus, आता याला आपण प्लस करूया, c theta is equal to 0. Therefore d square theta divided by dt square plus, आता या i ला आपण इकडे आणूया, c divided by I into theta is equal to 0. This is nothing but it is the differential equation of angular or torsional oscillation. हे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, हियर इन दिस केस आता आपण या इक्वेशन वरून दिस वन अल्फा इज इक्वल टू काय येणार, अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा डिवाइड बाय I येणार. Here in this case, if this C and I are constant term, then this alpha is always directly proportional to the angular displacement. That means here in this case, this angular acceleration, that means alpha is always directly proportional to the angular displacement theta, but both are in a opposite direction. या निगेटिव्ह साइन असल्यामुळे त्या ठिकाणी ते इट इंडिकेट दॅट दिस बोथ टर्म्स आर इन अ अपोजिट डायरेक्शन. दॅट मीन्स इट इंडिकेट दॅट इट परफॉर्म द अँग्युलर एसएचएम. ते अँग्युलर एसएचएम हे परफॉर्म करतं. आता आपण डेफिनेशन बघूया. डेफिनेशन ऑफ अँग्युलर एसएचएम. आता ही डेफिनेशन काय आहे, तर अँग्युलर एसएचएम इज डिफाइंड ॲज it is the oscillatory motion of a body. हे एक oscillatory motion of a body आहे, in which the restoring torque which is responsible for angular acceleration is always directly proportional to the angular displacement. यामध्ये हा जो restoring torque आहे, it is always directly proportional to angular displacement असतो, and both are directed in a opposite direction. आणि ते दोघं पण जे असतात ते एकमेकाच्या विरुद्ध साइडला ऍक्ट होतात. दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट दिस रिस्टोरिंग टॉर्क अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट बोथ आर डायरेक्टेड इन अ opposite direction. Then we can write this as this torque is equal to minus c theta, where this c is the torque constant. हा c जो आहे तो टॉर्क कॉन्स्टंट आहे. आता आपण आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम, हेन्स derive an expression for the period of angular SHM in term of torsion constant and angular acceleration. आता सर्वात आधी आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम बघूया. ते काय ना, I d square theta divided by dt square plus c theta is equal to 0. This is equation number 1. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. Here in this case, this I is the moment of inertia of a oscillating body. Oscillating body चा जो moment of inertia आहे. This d square theta upon dt square, it is the angular acceleration of the body when its angular displacement is theta. Here in this case, this theta is the angular displacement and c is the torsion constant in the wire. हा एक constant आहे. आता we can write the above equation as I d square theta
डिवाइड बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, या टर्मला आपण इकडे लिहिलं तर मायनस सी थीटा येणार. देअरफॉर डी स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी. आता याला आय ला पण इकडे आणलं तर ते डिवाइड बाय आय होणार इंटू थीटा येणार. आता हे डी स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर हे म्हणजेच काय, दिस इज अँग्युलर ऍक्सिलरेशन. दॅट मीन्स इट इज इक्वल टू अल्फा. अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू, आता ही जी व्हॅल्यू आहे दिस वन इज मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा येणार. हियर इन दिस केस दिस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू सी अपॉन आय. आपण ओमेगा स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती सी अपॉन आय म्हणजे या ठिकाणी लिहिलेली आहे. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय येणार मग, स्क्वेअर रूट ऑफ सी अपॉन आय येणार. आता याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. हियर इन दिस केस दिस निगेटिव्ह साइन, आता ही निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं, तर दिस अँग्युलर ऍक्सिलरेशन अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट बोथ आर इन अ अपोजिट डायरेक्शन. ते दोघं पण एकमेकाला अपोजिट डायरेक्शनला आहे. आता द पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम, त्याचा फॉर्म्युला काय आहे पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम चा, तर टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा, where this omega is the angular frequency. This is equal to काय येणार मग 2 पाय, ओमेगाची व्हॅल्यू काय आहे तर स्क्वेअर रूट ऑफ सी अपॉन आय ना. Therefore this t is equal to 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन सी येणार. आणि हेच आपलं जे पिरियड आहे, द पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम इन टर्म ऑफ टॉर्क कॉन्स्टंट. टॉर्क कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये त्याचा पिरियड आहे. आता हियर इन दिस केस द पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम इन टर्म ऑफ अँग्युलर ऍक्सिलेशन. आता तो आपण अँग्युलर ऍक्सिलेशनच्या फॉर्म मध्ये त्याचा पिरियड लिहूया. तुम्हाला माहिती आहे पिरियडचं जे इक्वेशन ते आहे ते टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय ओमेगा आहे. आता फ्रॉम इक्वेशन 2, आता इक्वेशन 2 वरनं आपल्याला ओमेगाची जी व्हॅल्यू आहे, ओमेगा इज इक्वल टू काय येणार, ओमेगा इज इक्वल टू अल्फा डिवाइड बाय थीटा, ही त्याची स्क्वेअर रूट मधली व्हॅल्यू येणार. आपण त्याला मॉड मध्ये लिहूया कारण की हे निगेटिव्ह साइन असल्यामुळे. Therefore this t is equal to 2 पाय, आता ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय, तर स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ अल्फा डिवाइड बाय थीटा. That means this is equal to, therefore t is equal to 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ, आता अल्फा म्हणजेच काय तर अँग्युलर ऍक्सिलरेशन, angular acceleration per unit angular displacement. Angular displacement ही त्याची व्हॅल्यू आहे ना. दॅट मीन्स दिस इज पिरियड इन टर्म ऑफ अँग्युलर ऍक्सिलेशन, त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. टी इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ अँग्युलर ऍक्सिलेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ही आपण त्यावरनं लिहिलेली आहे. दिस वन इज द पिरियड.